आज आपण बोरी खुर्द येथे हर्षद पटाडे यांच्या शेतावरती गैर हंगामी ऊसाची लागवड चालू आहे आणि आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत। ह्याच गावातील एक शेतकरी संपत चिंचवडे यांनी एक अवजार आपल्यासाठी बनवले। आपण ते अवजार पाहू शकता की कसं त्यांनी दोन पत्रे कापून माती पडण्यासाठी केलेलं आहे आणि एकदम एकदम हलका आहे। त्याचं वजन सुद्धा एकदम अवजाराचं कमी आहे की जेणेकरून आपल्याला मेहनत करताना कष्ट होऊ नयेत। तर असं हे अवजार केल्यानंतर आपल्या जो सध्या मजुरीचा भरमसाठ खर्च होतोय तो खर्च आपल्याला कसा टाळता येईल, कारण ऊस पिकात ऊस लागवड करताना मजुरी भरपूर जाते। महिला मजूर भेटतात कांडे आथरण्यासाठी, पण टिपरी काढण्यासाठी काय आपल्याला पुरुष मजुराशिवाय पर्याय नसतो आणि पुरुष मजूर उपलब्ध होत नाहीत आणि भेटले तरी ते आवाच्या सवा मजुरी मागतात। तर आता आपण हे हर्षद दादा आहेत त्यांना विचारूया हे नक्की कसं काम करते। हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतंय। टिपरावरती आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण त्याच्यात माती त्याच्यावर लुटू शकतो या अवजाराच्या साहाय्याने। आणि हा अतिशय साधं याच्यामध्ये एकदम साधं मेकॅनिझम आहे। दोन पत्रे कापून ते विशिष्ट आकार त्यांना दिलेला आहे, ते बेंड केलेले आहेत योग्य प्रमाणामध्ये। आणि दोन आपण बघू शकतो एक फाळासारखे दोन, एक फक्त लोखंडी याला अँगलला खाली फक्त फाळाचं स्वरूप दिलेलं आहे आणि अशा प्रकारे ते दोन फाळ दोन बाजूने ते थोडंसं मातीमध्ये घुसण्यासाठी आहेत। आणि अशा पद्धतीने पुढे हँडल वगैरे दिलेलं आहे त्याला, पाठीमागून माणूस पण पकडू शकतो। आणि जर समजा ढेकळं वगैरे वावरात गरा असेल जास्त प्रमाणात तर पाठीमागून पकडायला लागतं, आणि गरा नसेल तर एकटा माणूस आरामशीर आणि आता एकच माणूस ओढू शकतो। हा, इथं वरती हँडल आहे, पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण खालीवर ऍडजस्ट करून पाहिजे तेवढ्या प्रमाणात माती आपण मी आता तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे काम करतो। अशा पद्धतीनं फक्त 1 इंचाची माती पडते आणि एकदम 4 ते 5 मजुरांचं काम एक शेतकरी सहज करू शकतो। तर आपण हे जे काही जुगाड केलेलं आहे त्याबद्दल आपण या शेतकऱ्यांना धन्यवाद देऊया। आणि असंच सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने जर जुगाड तयार केलं तर त्यांचा लागवड खर्चात बचत होईल आणि ऊस लागवड करणं सोपं होईल।